ॲक्च्युली किती महिन्यांनी का वर्षांनी आपण या रस्त्याने जातो आहे. हे बघा इकडे एक दुकान होतं, इकडे मी मला आठवतं थंडा बिंड्या प्यायचो, पण कोण येतात ना दुकान बंद झालं. काम चालू आहे इकडे. अच्छा घाटाचं काम चालू आहे बघा इकडे. इकडे ना अख्ख्या मुंबई गोवा हायवेला फक्त आपल्याला कशी ती घाटामध्येच अशी सावळी सापडते. पावसात तर हा चुम्मेश्वर घाट असतो एक नंबर, कोकणातला एक नंबर घाट. जेव्हा कोविडमध्ये ते पास चेक करायचे ना पोलीसचे पास, तो इकडे ते थांबले होते पोलीसवाले. इकडे तो टर्न खराबच आहे, पहिला पण खराब होता आता पण खराबच आहे. जुन्या आठवणी या आपल्या या घाटाच्या. गेले ते दिवस रे, थांब रे रेवल आला रे हातीच्या आईला. मुझे नी गाडत की खालचे हे गाडत काप गाडत. हो हा बघा इकडे बघा इकडे बघा, या टर्निंग रस्ता आधी पण खराब होता आता पण खराबच आहे. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ तिच्या मारी टोपी गंडेरी. नमस्कार म्हणजे तुमचं आपलं यूट्यूबवर ट्रॅव्हल ग्रामचं मनापासून स्वागत आहे, म्हणजे अगदीच मनापासून स्वागत आहे. आज तारीख आहे 13 मार्च आणि आपण चाललो आहे आपल्या गावी कोकणात लांजाला फॉर शिमगा. त्याचा ब्लॉग तुम्ही आधी पाहिला असेलच. तर आता मी आहे कशेदी घाटाकडे, म्हणजे हा रोड जो आहे, म्हणजे हा जो रोड आहे ना तो जातो आपला कशेदी घाटाकडे. लेफ्ट मारलं की आपण जातो कशेदी टनलकडे. तर आता टनल सुरू झालं ना तर सर्व वाहनाचं आवन जावण टनलमधून होतं. तर कशेदी घाट आता पूर्ण सुनसान पडलेलं आहे, बिचारा एकटा पडलेला आहे. तेच मी बरेच टाईमने विचार करत होतो की एकदा तरी आपण कशेदी घाट शूट करून दाखवूया. मला एक कमेंट पण आली होती की दादा एकदा तरी कशेदी घाट दाखवा, कारण कशेदी घाट खरोखर खूप सुंदर आहे. आता जी काय अवस्था आहे काय माहिती नाही. तर आता घाटचा रस्ता कुठे आहे आणि एक्झॅक्टली ते आपण सुद्धा पाहूया आता. तर तेच तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे, आपला एकटा पडलेला कशेदी घाट. आणि या टायमाला मी आणि माझी बायको अमू आहे. आणि अमूने बघा काय काय घेतलं खायला रे बाबा. पाठी बसून नुसती चरते ती ऑन सेन्स. माझा उपास आहे त्यात विचार करा. तर टाईम वेस्ट न करता दुपारचे ऑलमोस्ट 12:15 वाजलेत. आता पुढे आपला घाट लागेल, टाईम वेस्ट न करता आपण निघूया चला. तर ह्याच्या पाचचा ब्लॉग मी पाहिला असेल. आपण केला होता मुंबई टू माणगावचा प्रवास बाय माणगाव बायपास नाही, बायपास इन द सेन्स आपण पाले निजामपूरकडे आलो होतो. खूप सुंदर रस्ता आहे, काय टेन्शनच नाही. फक्त रस्ता ऑलमोस्ट 45 मिनिट्स वाढतो. आता पुढे आता आपण आलो कशेदी घाटामध्ये. कशेदी घाटाचा रस्ता सुंदरच आहे, काय टेन्शनच नाही आहे. म्हणजे इकडचा म्हणजे टनलच्या आधीचा रस्ता सुंदरच आहे. आता इकडे कुठेतरी टनल लागेल तर आणि राईटला तो रस्ता आहे. कारण कसं आहे आता डायरेक्टली माणूस घुसतो टनलमध्येच, म्हणजे टनलच्या रस्त्याकडे घुसतो. तो घाटचा रस्ता दिसतच नाही. आता वरती तुम्हाला माहिती असेल की वरती मठ आहे स्वामींचं, तर त्याला एक रस्ता त्याला कोणी काढलेला आहे. तर आय थिंक तोच रस्ता आहे की नाही माहिती, आपण पुढे पाहूया आता ते. दत्तवाडी. आता आपण दत्तवाडी क्रॉस करतो. बघा इकडे बोर्ड आहे बघा, स्वामी समर्थ मठ कचेडी बांगला मठाकडे रस्ता इकडे राईटला आहे, इथे राईटला आहे. हा बघा हा बाबा हा रस्ता, हा राईटला रस्ता तो मठाकडे. आय थिंक तो हाच रस्ता तो आपल्या घाटाकडे. तर आपला विचार चालू आहे का पुढे एक बघूया, तर पुढे एकदा बघून होऊया परत पाठवूया. नाही बरोबर नाही हा बरोबर. हा जो रस्ता आहे ना डायरेक्ट भोगदा आहे आणि हा आपला घाटाचा रस्ता आहे. हा बरोबर, हा डायरेक्ट भोगता आहे. येस हां. अरे लोकांना वरून जायचंच नाही ना, म्हणून गाडी कोण जात नाही, म्हणून आपण हे बघूया ना. आपण तो रस्ता आपण त्यासाठीच पाहूया. आपण हा रस्ता डायरेक्ट जातो आपल्या बोगद्याकडेच. तर हाच रस्ता आपला जातो घाटाकडे, म्हणजे पुढे वरती मठ लागेल आणि मग खाली आपण डायरेक्ट बाहेर पडतो. चला आपण हां तसा आहे तो. हां तर आपण आता तिकडे जाऊया, त्या रस्त्याने जाऊया. चला आपण घेतलेला लेफ्ट आता. चला आता आपण घाटाच्या रस्त्याकडे आलेलो आहेत. आता ह्या रस्त्याने बघा ना कोणच जात नाही, पण रस्ता ॲक्च्युली हा आधीचा रस्ता खूप सुंदर आहे, पुढचा रस्ता बेकार आहे असं आहे ते. हां ॲक्च्युली किती महिन्यांनी का वर्षांनी आपण या रस्त्याने जातो आहे. हो रे, पहिला आय थिंक जो कशेरी टनल रस्ता हा होता, खालचा होता इकडून. हां बघा ना कोणच नाही आहे घाटामध्ये, आपणच आहे. क्या बात आहे. आता वरती जे दुकानं वगैरे होती ते काय आता बंद झाली असेल, कारण कोण इकडे यायचंच नाही या साईडला. आणि कदाचित आले तर ट्रकवाले बस. हो माझा पाय खाली टेकला रे अक्षरशः. मग टर्न मारताना माझा पाय खाली टेकला. रात्रीचं तर बिलकुल येऊ नका, फुल सुमसान आहे. आता सकाळचा वगैरे म्हणून आम्ही हिंमत केली यायची.
हे बघ इकडे एक दुकान होतं, इकडे मी मला आठवतं थंडा बिंड्या प्यायचो, पण कोण येतात ना दुकान बंद झालं. कोणच नाही आता इकडे थोडा रस्ता खराब आहे या साईडला बघा. इकडे तर आधी पण खराब असायचंच माहिती आहे ना, ह्या पट्ट्याला आधी पण रस्ता खराब असायचाच. हो 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 ओहो 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 ग्रेव्हल्स आहेत ना त्याच्यामुळे जरा तर हां हो कोणच नाही यार. आला एक बाईकवाला आला बाबा, क्या बात. एक बाईकवाला दिसला, MAT वाला दिसला. काम चालू आहे इकडे. अच्छा घाटाचं काम चालू आहे बघा इकडे. हां हे दाखवायला पाहिजे होतं मग तो. इकडे ना अख्ख्या मुंबई गोवा हायवेला फक्त आपल्याला कशी ती घाटामध्येच अशी सावळी सापडते, बाकी कुठेच काय नाही. अजून एक आला माणूस हा बघा बघा, फक्त इकडेच सावळी सापडते. आणि मला बरोबर आठवतं आहे जेव्हा आपण घाटनी प्रवास करायचो तर या सावळीच्या खालीच आपण जेवायचो, नाश्ता पाणी करायचो. इकडे पण माणसं आहेत रे, फोटोशूट. मला आठवतं आपण इकडेच नाश्ता पाणी वगैरे करायचो. बरोबर ती मजा राहिलीच नाही आता, कारण जेव्हापासून टनल सुरू झालं आहे आपली घाटाची मजा गेली आहे. ऑफकोर्स हा घाट जरा डेंजरस आहे, कारण वेडीवाकडे वळणं पण आहे त्यासाठी. ठीक आहे टनल गरजेचं होतं, कारण तेवढा आपला पट्टा वाचतो. पण इकडे रस्त्याला कामं सुरू आहे, ते पाहिलं आहे मी. डांबरीकरण वगैरे थोडं काय करतायत या साईडला आता. आणि पावसात तर हा चुम्मेश्वर घाट असतो एक नंबर, कोकणातला 1 नंबर घाट. आपल्याला तो माकड बघ, माकड बघा. माकडांचीच मजा आता. आता ॲक्च्युली तो आयकॉनिक टर्न जो आहे ना त्याच्यानंतर रस्ता खराब होता आधी, आता आय डोंट नो कसा आहे. बाकी आयकॉनिक टर्नपर्यंत रस्ता 1 नंबरच आहे, म्हणजे चांगलं आहे. प्रतापगड दर्शन इकडून. इकडे अजून एक दुकान आहे बघा, हे पण बंद पडलं आहे आता. कारण कोण येतच नाही दुकानं बिचारी इकडची, हा बंद होणार ना असं आहे ते. खाली एक मंदिर आहे इकडे, हा बघ खूप छान मंदिर आहे. इथून पण जाऊ शकतो, इथं खाली वाडी वगैरे आहे या साईडला बघ. इथे फक्त मला 2-3 बाईकवाले दिसलेत. तिकडे एक बाईकवाला उभा आहे बस, बाकी गाडीवाला एक पण नाही दिसला आहे. ट्रक टेम्पो पण कोण दिसला नाही आहे. हे बघा हे बोर्ड बघा, वेलनेश्वर, गुहागर, परशुराम, गणपतीपुळे. जेव्हा कोविडमध्ये ते पास चेक करायचे ना पोलीसचे पास, तो इकडे ते थांबले होते पोलीसवाले सर्व पास चेक करायला. मी पण इकडे दाखवलं होतं, आई पण घेऊन गेलो तेव्हा. हो इकडे ग्रेव्हल्स आहे बाबा, इकडे ग्रेव्हल्स आहे. इकडे काही दुकानं ओपन आहेत, सुरू आहेत या साईडला. आणि इकडे तुम्ही मठाला जातो या साईडला बघा, इथून मठाकडून जाऊ शकतो वरती. हां ते मठ आहे एकदम वरती ना, हां ते मठ आहे ते. आपण गेलो आहे मठामध्ये ना, मग तिकडून तुम्ही वर जाऊ शकतात, किंवा पुढून पण एक रस्ता वर जायला तुम्हाला मठाकडे. आता पुढे येईल तो आयकॉनिक टर्न. इकडे वरती 2-3 दुकानं चालू होती, आम्ही हॉटेल चालू होते. त्या टर्नच्या इकडे रस्ता थोडाफार खराबच आहे. हा बघा मध्ये खराबच आहे. हे दाखवा मग रस्ते बिस्ते खराब रस्ते हे बघा. आणि इकडे तो टर्न खराबच आहे, पहिला पण खराब होता आता पण खराबच आहे. आणि इकडे मला आठवतं इकडे उभा राहिलो होतो मी, आणि इकडून ड्रोन शॉट वगैरे घेतला होता मी आपल्या घाटाचा. तर जर तुम्हाला मठात जायचं असेल तर हा एक रस्ता आहे, तो जातो वरपर्यंत, आणि तुम्ही तिकडून पण खाली उतरू शकतात तसं. तर आता आपण मारूया टर्न. इकडे टर्नचा रस्ता चांगलाच खराब आहे, म्हणजे ग्रेव्हल्सवाला रस्ता आहे पूर्णपणे. जर तुम्ही गाडी इकडून आणत असाल
हां बस कशी आहे ना टनल सुरू झाला तर. जर तुम्ही इकडून गाडी आणत असाल हरवळ्याला कशेदी घाट एकटा पडलेला कशेदी घाट पाहायचा असेल तर आरामात चालवा. का पूर्णपणे ग्रेव्हल्सवर रस्ता आहे. मला अजून आठवतं इकडे बसेस वगैरे यायचे ते बापरे काय ट्रॅफिक जाम व्हायचं. का रस्ता अरुंदच आहे ना त्यासाठी. जुन्या आठवणी या आपल्या या घाटाच्या. गेले ते दिवस रे थांब रे ग्रेव्हल्स आला रे हातीच्या आईला भारी. हां म्हणजे त्या टर्नच्या नंतर ऐकून टर्नच्या नंतर रस्ता खराब आहे चांगलाच. मग तो आधी पण खराब होताच आता पण खराब होत आहे. मग अमुतच म्हणते गेले ते दिवस राहिले त्या आठवणी खरोखर. म्हणून मला कधीपासून इच्छा होती की आपण या घाटामध्ये एकदा येऊ पाहूया कसं घाट आहे तो. कारण खालून नजारा वगैरे एक नंबर. तो रस्ता आहे आपला टनलचा तिकडचा तो बघा. दिसेल की ना माहीत नाही इकडून. आता काय बिंदू आपण थांबा कोण गाडी सहसा येतच नाही इकडून. त्या साईडला तो टनलचा रस्ता त्या साईडला तो बघ तिकडे. हां आपलं पुढून दिसेल. अमुचे नी गाडत की खालचे हे गाडत काप गाडत तर काय खाली आले ते. आईला अमुने जरा फोटो बिटो काढलेत जरा आले. हां घे ना. वा मस्त आलं व्हेरी गुड. चल बस बस बस. बघा ना आता किती वेळ टाईमपास केला इकडे आपण. एक गाडीने आली इकडे मधून उभे राहिलो होतो आपण फोटो काढायला. एक गाडीने आले. नाही नाही शूट काय बाकी अजून. परवा ऑन ठेव ऊन एवढं आहे की मोबाईल पण तापतो चायला. हा बघा हा टर्न बघा. हा 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 हवा आली रे हवा आली. ते अमुद्रा रीलसाठी शूट करते ना. माझे रील तुम्ही पाहू शकता ऑन इंस्टाग्राम sandy_वीर. मग सरळ पण घ्या असं. हो इकडे अजून ग्रेव्हल्स वाले आहेत रस्त्यात. असं जरा खराबच आहे. हो हा टर्न पण बघा अजून खराबच आहे. अरे रे रे आईचा हो. हा टर्न बघा. इकडे काय दगड फोडतं वगैरे काय कोणाच ठाऊक. इकडे कामं चालू बघा या साईडला पूर्णपणे जोरात. झालं ऑन. हे बघा इकडे क्या बात आहे कामं जोरात आहे भाई. तो बरं रस्ता तिकडे. घाट रस्ता म्हणजे पुढे खराबच आहे बघा ना. पब्लिक कशाला येईल टनल सुरू झाला तर. हो ग्रेव्हल्स बघा काय मजबूत आहेत. मग दाखवला का. हे वेडी वाकडी वळणं. हो आपला कशेदी घाटाही शान आहेत. फक्त रस्ता नीट केला असता ना तर अजून मजा आली असती. पण तोपर्यंत बोगदा काढला आणि बोगदा काढल्यामुळे आता इकडे दुर्लक्ष झालं एक प्रकारचं. आणि कशाची गाडीची वाट लागत चालली असं वाटतं आणि काय नाही. ह्या टर्नला रस्ता बरा. इकडे हे होतं ना वॉटरफॉल पावसामध्ये. हां या साईडला. पाच मिनटं बोलू. हो आरामात 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 आरामात. काय करणार का रस्ता असा ना बाबा. हा बा इकडून नाही ते. हा जरा पुढे रस्ता बरा आहे.
हो हो हो, बरा बोललो आणि रस्ता खराब आला. मारी टोपी कंडेरी. इकडे घरं वगैरे आहेत रे, वाडी वगैरे असेल वरती. बरोबर, राहतात. येस येस येस. रिक्षा आला बघा, रिक्षा. आय थिंक ते याच गावाचे किंवा इकडचे कुठचे असतील म्हणून ते. हो हो, दिस टर्न इज अगेन बेकार. आय थिंक ग्रेवल्सवाला टर्न आलेला आहे. ओहो ओहो, आरामात 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 आरामात. शब्बाश शब्बाश शब्बाश. ओहो, अरे हो, एक गाडी आली यार. वाव, फायनली गाडी दिसली बाबा. तो पण कदाचित वरती ज्या वाडीचा वगैरे असेल. हो हो, हा बघा, इकडे बघा, इकडे बघा. या टर्निंगचा रस्ता आधी पण खराब होता, आता पण खराबच आहे. आणि आय थिंक खालीकडे मंदिर आहे. कशेदी ग्रामपंचायत. हो 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 हो. बरं, आलं. बिचारे अमूद हा दुखायला लागला आहे मोबाईल पकडून म्हणजे घाट सुरू झाला ते घाट संपेपर्यंत मोबाईल पकडला आहे. म्हणून अमूला माझ्याकडून शाबाश की, शाबाश शाबाश शाबाश. हळू 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 हळू. हे हळू हळू, हे हळू हळू. काय ठिकाणी रस्ता सुंदर आहे, सुंदर बोलतो आणि रस्ता खराब आहे. तुझ्या चायला नेहमीच आलं ते आता. पण मेनली त्या आयकॉनिक टर्न नंतर रस्ता जाम बेकार आहे. आधी तरी खूप बरं आहे. अरे देवा, अरे देवा, अरे देवा, अरे देवा. ओहो 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 ओहो. हळू 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 हळू. हो, इकडे वाटतं कामं केलीच वाटतं. रस्ता पण मोठा केला आहे आणि जरा नवीन कामं केली असं वाटतं तर आहे इकडे या साईडला. हे बघ ना पूर्णपणे. तरी पण थोडे बघ ग्रेवल्स आहेत. कशेदी लिटीवाडी लिटी. ते कशेचे टर्निंग्सच थोडेफार खराब आहेत. थोडेफार काय ठिकाणी थोडेफार खराब आहेत, काय ठिकाणी चांगलेच खराब आहेत. आई शाबाश. आणि खालीकडे मंदिर आहे बघा, श्री गजानन महाराज मंदिर कशेदी. तो बघ तिकडे, तो बघ कशी तो टर्नल त्या साईड. आणि टर्नलमधून बाहेर पडतो ना आपण, तो असं स्ट्रेट येतो आपण त्या साईडला बघा. आणि इकडे पुढे रस्ता अजून जरा खराब आहे, ग्रेवल्सवालाच आहे. आणि फायनली इकडे बोर्ड आला आहे, घाट समाप्त. हा बघा, घाट समाप्त. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ, तिच्या मारी टोपी गंडेरी. आता मी काय करू, खड्डे आलो ना बाबा. आता आलो एंडिंगला आलेलो आपण. एंडिंगला थोडंफार रस्ता वगैरे खराब आहे.
येस, फायनली आपण कशिदी घाट उतरलेलो आहोत. आपण आलो या टोकापर्यंत. इकडून आपला टनलला सर्व गाड्या बाहेर पडतात हे बघा. येस, तर मंडळी तुम्हाला फायनल दाखवलेलं आहे. तिकडून आता खेड 19 किलोमीटर आणि 1 नंबर रस्ता आहे. तर तुम्हाला दाखवलेलं आहे की आपला कशिदी घाटाची सध्याची काय परिस्थिती आहे. काय काय ठिकाणी कामं सुरू आहेत, काय काय ठिकाणी कामं झालेली आहेत, काय काय ठिकाणी अजूनपर्यंत रस्ते खराब आहेत, ग्रेवल्सवाले आहेत, खड्डे वगैरे अजूनपर्यंत आहेत. आयडियली आयकॉनिक टर्न नंतर रस्ते जास्त खराब आहेत. या पुढे रस्ता 1 नंबर आहेत. आणि जे दुकानं होती ते पिक्चर सर्व बंद पडली. कारण कोण येतात नाही. तुम्ही पाहिलं असेल हार्डली 1-2 बाईकवाले एक गाडी घेतली होती. नाही ट्रक ना टेम्पो काय नाही. कारण टनल सुरू झाल्यापासून सर्व तिकडून बाहेर पडतात. तसं आहे ते. आणि जे दुकानं वगैरे जे वरती 2 दुकानं चालू होती कदाचित त्या गावातले लोक वगैरे राहतात ते लोक तिकडे येत असतील तेवढंच मला असं वाटतं तरी. आणि ते गावाचे आणि ते आय थिंक ते बाईकवाले गेले ते पण त्या गावातले असतीलच म्हणून ते त्या एक एरियामध्ये फिरत होते किंवा थांबले होते. चला, तर आपला बिचारा एकटा पडलेला कशिदी घाटचा व्हिडिओ आपण एंड करू. तो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट करा. माझी इंस्टाग्राम ID sandy_विला कनेक्ट करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. आणि अमू थँक्यू मोबाईल पकडल्याबद्दल. चला बाय बाय.